कोण पिकवायची. काही जेवताना 3 कोण आहे अजिबात समय निम झालं पुन्हा ऊन झाले त्याच्यापेक्षा ती एकच कोणी घेऊन जाऊन मोकळं कर हे रस्त्याच्या कडेला भिकारी झोपतोय कुत्र्याची कळवण झाली तर उठाणं. मोबाईल मध्ये रवी फिरून दिला 5 वर्ष कीर्तना बोलतोय शाळेतले मोबाईल बंद करा. बातम्यांना कुठं तू मला गुन्हेगार केलं सगळं बदलची फळा एक माणूस पोरांकडे पाहायला काय लागत सकाळी उठल्या 2-3 पोळ्या नवऱ्याला पोळी द्या पोरला 1 पोळी द्या. बाहेर तर खाणारही नाही आणि डॉक्टर खर्चही नाही पण इथं करायचंच नाही ना. करायचं त्या पेटवायचा नाही. आणि भाग्य किचनच्या जेवण खाऊन घरी जायचं. देवीच्या दर्शनासाठी येऊन सगळ्यांसमवेत दर्शन घेतलं आणि खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्षातले जे महत्त्वाचे कार्यक्रम, आस्था जुडलेले कार्यक्रम, श्रद्धा जुडलेले कार्यक्रम आहेत त्यातला एक कार्यक्रम म्हणजे सन्माननीय भरतजी चव्हाण आणि ओंकारजी चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा आई जगदंबेचा, आई अंबाबाईचा हा उत्सव. आणि त्यामुळे इथे येणं, दर्शन घेणं, ऊर्जा प्राप्त करणं आणि समाजसेवेचा आम्ही सर्वांनी घेतलेला वसा घेऊन पुढे जाणं हे आमचं नित्यनियमाने ठरलेलं आहे. आदरणीय आमचे लाडके नेते देवाभाऊ यांनी जो लोकसेवेचा वसा आम्हाला दिला त्या पावलावर पाऊल ठेवून आमचे भरतजी चव्हाण आणि ओंकारजी चव्हाण या ठिकाणी ठाण्यात काम करत आहेत. ओंकार चव्हाण राज्यभरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्याचे त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीनं काम करत आहेत खऱ्या अर्थानं युवांसाठी एक वेगळा आदर्श ते तयार करत आहेत. आणि अनेक सामाजिक उपक्रमांची मालिका भरतजी असतील, ओंकारजी असतील यांच्या माध्यमातून चालवली जाते. या महोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा महिलांसाठी, नागरिकांसाठी
2000पेक्षा जास्त नागरिकांसाठी त्या ठिकाणी आयुष्मान भारतचे कार्ड असतील किंवा त्यांना त्या ठिकाणी हेल्थ चेकअप कॅम्पच्या माध्यमातून आरोग्य सेवा देणं असेल, अशा प्रकारचे उपक्रम त्यांनी साकारलेले आहेत. आणि महिन्यातल्या 30 दिवसापैकी 22-23 दिवस सातत्याने 24/7 जनतेच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेणारा हा चव्हाण परिवार आहे. मला वाटतं की आजच्या या पवित्र दिनी, मंगल दिनी, मी आई जगदंबे चरणी एवढीच प्रार्थना करतो की ओंकारजी असतील, भरतजी असतील, आई जगदंबा, आई अंबाबाई त्यांना अधिकाधिक शक्ती देव आणि समाजसेवेचा घेतलेला त्यांचा हा वसा असाच अधिकाधिक पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना ताकद लाभो, हीच आजच्या दिनी प्रार्थना.